अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तर मला स्वामीचा जयघोष केल्याशिवाय पुढं शब्दच बोला वाटत नाही. का तर आपल्या पुढं मागं सगळीकडे स्वामीच आहेत. स्वामीमय आपण झालेला आहोत. जर मी आता कुठं गेले आणि कुणाच्या समोर जर थोडंसं हात जोडायचं म्हणलं ना, आता कोणी तर देवाकडे गेले, देवाला गेले मी आणि नमस्कार करत असताना माझ्या तोंडात अचानक श्री स्वामी समर्थ महाराज असं चिवलाले. म्हणजे का तर आपल्या तनामनात तेच झालेले आहेत. आपलं ध्यानच आपलं ते लागलेलं आहे. आपण सेवा करत असताना फक्त सगळीकडे स्वामी 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 स्वामी. जसं पहिल्याच्या काळात सांगत होते का नाही, रामायणामध्ये कसं सांगत होते की बायानो हे बघा, तुम्ही ज्यावेळेला भाकरी करता, ज्यावेळेला भाजी करता, ज्यावेळेला देवपूजा करता, आपल्या घरचे कामं करत असताना तुम्ही राम 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 म्हणत जावा असं म्हणत होते का नाही. त्याच पद्धतीनं राम राम म्हणा, शिव शिव म्हणा, हर हर म्हणा, महादेवा म्हणा, काही म्हणा, तुमच्या तोंडामध्ये देवाचं नामस्मरण येऊ द्या. आपली वाणी जे काही बोलल ते तोंडामध्ये आपलं ते देवाचंच नाव येऊ द्या. दुसरीकडलं तिकडलं बोलण्यापेक्षा आपण देवाचंच नाव घेतलेलं हे योग्य असतं. आणि ती जे केलेली भाकर आपल्या घरातल्याने ते खात असतात ना, त्यांच्या मनाला सुद्धा समाधानी भेटत असते. म्हणून देवाचं नाव घेतलेलं वाया गेलं असं कधीच ऐकायला मिळत नसतंय. मग ज्या वेळेला मी स्वामीमय झाले म्हणून मला कोणत्याही देवापुढे गेले तर श्री स्वामी समर्थ महाराज की जे असंच यायला लागले. का तर स्वामी हे तनामनात भरून भरून गेलेले आहेत, चराचरात भरून गेलेले आहेत. आपण कुठं गेलो तिथं. आणि एक गोष्ट आहे, स्वामीला सुद्धा सगळं कळतंय बरं का, सगळं दिसतंय. ब्रह्मांडाचा नायक कोण आहेत म्हणजे स्वामी आहेत. ब्रह्मांड नायक स्वामी आहेत. मग त्यांना सगळं काय कळतंय. आपण घरात बसून काय करला काय नाही हे सगळं त्यांना कळतंय. जर आपल्या घरात फोटो नसेल तरी सुद्धा त्यांना कळतंय. आपण जर त्यांना हाक मारलेलो आणि आपल्या घरात काय चाललंय, आपल्या घरात किती लबाडी चाललंय हे सुद्धा त्यांना कळतंय. आपल्या घरात किती भक्ती करला ते सुद्धा त्यांना कळतंय. नुसती भक्तीच कळते. आणि आपण ज्या वेळेस आपल्याबद्दल कोण तर बाहेरच्या लोकांनी येऊन आपल्याला जर काही वाईट वक्त बोललेले आहेत किंवा महाग बोललेले आहेत त्यांनी, ते सुद्धा स्वामीला कळते. आणि त्यांना शासन करायचं सुद्धा स्वामी महाराजांना कळते. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा. स्वामीची भक्ती करत असताना तुम्ही काळजी करायची गरजच नाही. परंतु ज्या वेळेला जे पक्का भक्त आहे त्यालाच बरं का, जे काही करील आणि स्वामी मला प्रसन्न होणार नाहीत, नाही अजिबात प्रसन्न होणार नाहीत स्वामी. जे चांगलं करील त्यालाच प्रसन्न होतील. जे आईवडिलांची सेवा करतंय त्यालाच प्रसन्न होतील. जे आपल्या बहिणीला दुखवत नाही त्यालाच स्वामी प्रसन्न होतील. जे गणागोताला दुखवत नाही, जे चांगले गणगोत आहेत तरी सुद्धा दुखवत आहे तर त्याला प्रसन्न होणारच नाहीत. म्हणून आपण चांगलं सभ्यतेनं वागायला शिका, असं स्वामीचं शिकवण आहे आपल्याला. त्याच पद्धतीनं आपण वागायला शिकायचं आहे. आणि ज्या वेळेला स्वामी आपल्या घरामध्ये आले तर स्वामी आपल्यावर लक्ष ठेवतातच. कसं, स्वामी आपल्या घरी आल्यानंतर स्वामी सोडून आपल्याला जात नाहीत. मग स्वामी कधी कधी आपल्याला मदत केले ते सुद्धा आपल्याला कळत नाही. एखाद्या वेळेला आपण दिवा लावतो आणि बाहेर निघून येतो आणि आपलं लहान लेकरू तिथं खेळत खेळत जातं आणि त्या देव्याच्या समोरवरी जाऊन येतं, त्याच्या कपड्याला पेटायचं असतं तर स्वामी माऊली त्याला पेटू देत नसतात. ते आपल्या लक्षात येते का? स्वामी कधीही लक्ष ठेवतात पण आपल्याला माहिती नसते. म्हणून स्वामी काय म्हणतात आपल्याला, जिथे स्वामी चरण तिथे नेऊन काय, स्वयंभक्त प्रालब्ध घडवी ही माय, आज्ञे विन काळ ही नाणेही त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. मग ज्या वेळेला त्यांची आज्ञा होत नाही त्याच्याशिवाय काहीच होत नाही, कुठलंच पान हालत नाही. आणि त्यांनी लक्ष ठेवतातच. जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, खरा होय जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. तुझी श्रद्धा पाहिजे, श्रद्धा पाहिजे. श्रद्धेशिवाय तू स्वामी भक्त होणारच नाहीत. मनातली श्रद्धा पाहिजे. अरे स्वामीला काहीच लागत नाही. स्वामीला जास्त काही चला बाबा लय फुलं आणले म्हटलं तर स्वामी प्रसन्न होणार आहे तसं काहीच नाही. जे काय आहे ते आपली श्रद्धा पाहिजे. त्या श्रद्धेने जर स्वामीला हाक मारलो, आता मी जे सांगलेले ते सुद्धा तुम्ही ऐकत असताना तुम्ही जे समोर आलात, तुम्ही जे हे स्वामीचं ऐकत आहात मोबाईलमधून माझ्याकडून, ते सुद्धा हे स्वामीचीच योजना आहे. आणि तुम्ही ऐकलेला म्हणजे तुम्ही नशीबवान आहात. आणि तुम्ही ऐकून थोडं न लय त्याच्यामधलं करणार आहात. तुम्ही स्वामी भक्त होणार आहात. हे स्वामीची इच्छा आहे. तुम्ही ऐकाव आणि तुम्ही स्वामीची सेवा कराव, हे स्वामीची इच्छा आहे. उगाच मी करते म्हणलं तर कुणालाही घडणारं नाही. मी करते म्हणलं, मी अक्कलकोटला येते, त्यांची योजना काय काय असते ते आपल्याला माहिती नसतं. आपण कितीही जर तयारी केलो जायचं म्हणलं तर त्यांच्या जेव्हा मनात येईल तेव्हाच त्यांनी दर्शनाला येऊ देतात.
म्हणून स्वामी समर्थाच्या पुढं कोणीच गेलेलं नाहीत. हे सगळा काही माझ्या तर संसाराचा गाडा, माझ्या घरामध्ये जे अनुभव आलेले आहेत ते तर तुम्हाला सांगत मी पुढं जाणारच आहे. तर खूप काय आमच्या घरामध्ये सुख, समाधान, शांतता सगळं जे काय आहे ते स्वामीच्या कृपेनं आहे. माझ्या घरीसुद्धा असंच हे एक मोठा अनुभव सांगायचा म्हणलं तर माझ्या घरीसुद्धा माझ्या मिस्टरांना एक 4-5 वर्षे बरंच नव्हतं. 4-5 वर्षे सगळं बाहेर तोंड काढल्यानंतर सगळं लोक म्हणायचं की बाबा का झाले स्वामी तुम्ही पांढरे पडलात, कोणी म्हणायचं तुम्ही पिवळे पडलात, कोणी म्हणायचं तुमचं तोंड सुजले, काही म्हणायचं. आणि तसं चमत्कारिक त्यांची रूपं व्हायची. परेशान दवाखाने सगळं काही करलो, नाही तिकडं घेऊन फिरलो, भरपूर पैसा घातलो, सगळंच केलो. हे मी माझ्या मनाचं सांगतच नाही. आणि आतासुद्धा तुम्ही रूप बघायचं. आणि माझ्या सगळ्यांना माहिती आहे, मी ज्याला सांगलाले आता हे सांगत असताना सुद्धा ऐकणार आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की बाबा असे रोड झाले आणि रक्त अंगामध्ये थोडंसुद्धा राहायला लागलं, 3 पॉईंट रक्त होऊ लागलं. असं करीत मग मी स्वामीची सेवा करत असताना मी म्हणलं स्वामी माऊली मला काही होऊ दे, परंतु मला ह्या माझे मालक असल्याशिवाय मला जगणं मुश्किल आहे. माझ्या मालकाला बरं केल्याशिवाय पर्यायच नाही. तू काही कर, ते काय रोग आहे, मी एवढं गेले, निधन लागणं गेले कुठेही, तू काही कर माऊली. माझे मालक घोड्यासारखे झाले पाहिजे, माझे मालक चांगले झाले पाहिजे, त्यांच्या अंगात रक्त टवटवीत दिसले पाहिजे, त्यांनी चांगले झाले पाहिजे. असं म्हणून मी 1-2-4 गुरुवार करत असताना थोडे संकट आले, परीक्षा घेतली माऊलीनं, आणखी थोडं जास्त झालं, तरीसुद्धा मी हारून बसले नाही किंवा सेवा सोडली नाही. तसे सेवा करीत मग माझे 11 गुरुवार झाले. सगळं करत मग आम्ही अक्कलकोटला गेलो, दर्शन घेऊन आलो. आज माझे मालक मस्त आहेत, आज माझे मालक छान टवटवीत आहेत, मस्त आहेत. आणि मला सुद्धा आनंद वाटतंय. आपल्या घरचं माणूस एखादी बिमार असलं आणि आपल्या हाताला यश येत नसलं तर आपल्याला भक्ती करत असताना सुद्धा थोडंसं मन लागत नाही, हे सुद्धा मला कल्पना आहे. परंतु तुम्ही तशा श्रद्धेनं करा, तुम्हाला सगळं काही चांगलं होणार आहे. आणि निव्वळच माझ्या मालकाचं खरंच म्हणजे 3 पॉईंट रक्त झालेलं होतं, ते सुद्धा माझ्याकडे रिपोर्ट्स आहेत, माझ्याकडे फायलीसुद्धा आहेत. मी खोटं नाटक काही सांगत नाही. तर आज माझे मालक मस्त आहेत, चांगले आहेत आणि स्वामीच्या कृपा प्रसादाने छान आहेत. रोज 3 अध्याय त्यांनी स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय सकाळी वाचतात, तारक मंत्र म्हणतात आणि रोज त्या तारक मंत्राचं तीर्थ पितात. आणि संध्याकाळी सुद्धा त्यांनी 1 माळ जप करतात. एवढं करतात. आनंदी माझा संसार आहे. आणि आताच मला एक कमेंट्स करून विचारलेलं आहे ताईनं की बाबा तारक मंत्राचं काय नियम आहेत आणि कसं आहे ताई, अजून माझ्या लक्षात आलेलं नाही आणि तेवढं तारक मंत्राचं सांगा असं म्हणल्यानंतर मी त्यांना सांगत आहे की बाबा तारक मंत्र म्हणत असताना हातपाय तोंड धुवायचं संध्याकाळच्या वेळेला झालं तर, आणि सकाळी झालं तर सकाळी आंघोळ झाल्याबरोबर आपण देवाच्या समोर बसायचं आणि देवाच्या समोर बसून एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं. हे बघा मी घेऊन ठेवलेलं आहे. ह्या ग्लासामध्ये पाणी ठेवायचं आणि ह्या ग्लासावर आपला उजवा हात ठेवायचा, असं उजवा हात ठेवायचा आणि पूर्ण तारक मंत्र 2 वेळेस म्हणायचं. 2 वेळेस तारक मंत्र म्हणायचं. आणि काही जणांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा 1-2 उदबत्त्या लावा आणि 2 उदबत्त्याचं मध्ये विभूती पडू द्या. पण नाही, उदबत्ती ही केमिकलयुक्त असते, म्हणून ती उदबत्तीचं जर मध्ये पडलं तर ते पिऊन अजून लहान लेकराला त्यांना आपण पाजवतो, म्हणून नाही. हात झाकायचा आणि तारक मंत्र म्हणायचं. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु तारक मंत्र अशी सूचना द्यायची स्वामीला की बाबा मी म्हणते, स्वामी महाराज माझं ऐकून घ्या, हे म्हणायचं आपल्याला. आणि मग म्हणायचं आहे मग निशंक होई रे म्हणा. मग ज्या वेळेला म्हणत असताना हे तीर्थकर लावा असं आपण आपल्या ध्यानात आणून द्यायचं आहे आणि आपण सरळ स्वामीकडे पाहायचं आहे आणि म्हणायचं आहे निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, आतर्क्यावधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. ह्या पद्धतीनं तुम्ही तारक मंत्र म्हणायचं 2 वेळेस आणि 2 वेळेस ही म्हणायचं आहे स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु असं म्हणायचं आहे. आणि हे तीर्थ आपण प्यायला घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.